तुम्ही जर डॉक्टर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय, मी डॉक्टर माधवी. आता जो नीट संदर्भात ऑनगोईंग प्रोटेस्ट चालू आहे त्याच्याशी सगळ्यात जास्त कोण कोरिलेट करू शकतं तर आहेत ते डॉक्टर्स. कारण आपण सगळ्यांनी नीट किंवा CET थ्रू ॲडमिशन घेतले आहे मेडिकल कॉलेजमध्ये, ज्याच्यासाठी आपण 2 ते 3 वर्ष अभ्यास केलेला आहे. आणि जेव्हा एक्झाम्सच्या आधी तुम्हाला समजतं की पेपर लीक झाला आहे किंवा पेपर दिल्यानंतर समजतं की पेपर लीक झाला आहे, एक्झामच्या रिझल्टच्या दिवशी समजतं की पेपर लीक झाला आहे किंवा 4 दिवस आधी समजतं की तुमचे ॲडमिशन नीट नाहीत तर CET थ्रू झालेले आहेत, तेव्हा मुलं मेंटली डिस्टर्ब होतात. त्यामुळं खूप सारे मुलं सुसाईड करतात. 2016मध्ये जो इन्सिडेंट झाला तो मी स्वतः विटनेस केलेला आहे. 4 दिवस आधी सांगितलं की तुमचं ॲडमिशन CET नाही तर नीट थ्रू होणार आहे. त्यावेळेस जी मेंटल कंडिशन होती ती मी कोरिलेट करू शकते आत्ताच्या मुलांसोबत. खूप जास्त डिप्रेस्ड होतात मुले. आणि फ्युचरमध्ये चांगले डॉक्टर होण्यासाठी आपण सगळ्या डॉक्टर्सनी ह्या प्रोटेस्टला सपोर्ट केलं पाहिजे. जास्तीत जास्त डॉक्टरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रोटेस्टला सपोर्ट करा. थँक्यू.